नमस्ते. मी आणि माझी ताई ना, आम्ही गावी जेव्हा अंथरुणं धुवायची असायची ना, तेव्हा असं चुलीवरती गरम पाणी करून घ्यायचो आणि गरम पाण्यामध्ये ना सगळी अंथरुणं घालायचो आणि मग ते सगळं बोचकं घेऊन मी विहिरीवर जायचो आणि मग ना एका साईडने ती आणि दुसऱ्या साईडने मी असं पकडायचो आणि फडतरीवरती ना चेचायचो. पण आता इथे आम्ही कायमस्वरूपी राहत नाही ना, त्याच्यामुळे इथे वॉशिंग मशीन नाही. तर मी इथे काय करते, गरम पाण्यामध्ये साबण घालते आणि कपडे सगळं त्या गोधड्या अंथरुणं आहेत ना, ती अशी भिजत घालते 15 मिनटं आणि नंतर मग ना पायाने ना त्यांना चेचून अशी धुते वॉशिंग मशीन नसल्यामुळे. आणि वाकून काय मला मणक्याच्या आजारामुळे धुता येत नाहीत, मग अशी ती धुते. आणि नंतर पिळायच्या वेळी आम्ही काय करतो की एका साईडने माझे मिस्टर पकडतात आणि एका साईडने मी पकडते आणि मग ते पिळी देतात आणि मग पिळी देऊन आम्ही ना अशी पूर्ण अशी ती अंथरुणं अशी पिळतो. अशा प्रकारे ना मी आतापर्यंत ही बघा एवढी सारी अंथरुणं मी धुतली आहेत आणि अजून बरीच धुवायची आहेत. आणि रोजचे कपडे धुताना ना मला असं खाली टेकून बसावं लागतं, कारण मला 2 पायांवर बसता येत नाही ना, म्हणून मग असं टेकून बसून ना मी अशी चोळून कपडे धुते. थँक्यू.